विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 9वी गणित भाग 1 प्रकरण 2 वास्तव संख्या 9वीच्या मुलांनी 8वीची सिरीजसुद्धा 8वीचे आपले जे व्हिडिओ तुमच्यासाठी पाठवले जातात ते पण नीट बघा. आता ते 8वीची उजळणी सहजपणे बघायची आहे. कुठले टॉपिक्स आपल्याला त्याची उजळणी व्हावी हा भाग तुम्ही बघणार आहात. ते सलगपणे एका ठिकाणी असण्यासाठी आपलं हे गणित मैत्री हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. प्रकरण 2 या प्रकरणाचं नाव आहे वास्तव संख्या सेट ऑफ रिअल नंबर्स. याचीही ओळख थोडीशी तुम्हाला पाठिंबाची इयत्तेमध्ये आहे थोडीफार. आता आपण नव्यानं प्रत्येक धडा जरी 9व्या इयत्तेत असलो तरी 8वीमधला भाग थोडासा उजळणीचा भाग प्रत्येक ठिकाणी असतो. त्याची नका चिंता करू, ते सगळं होत जाईल शिस्तीत थोडं टप्प्याटप्प्यानं पुढं त्याचा भाग इन्क्लूड होत जाईल. तुम्हाला माहिती होत्या नैसर्गिक संख्या संच 1 2 3 4 5 6 7 8 9 10. डब्ल्यू पूर्ण संख्या संच, त्याच्यामध्ये 0 इन्क्लूड व्हायचा. 0 1 2 3 4 5 6. पूर्णांक संख्या आय सेट ऑफ इंटिजर्स, त्याच्यामध्ये 0 पॉझिटिव्ह सगळे नंबर्स, निगेटिव्ह सगळ्या धनपूर्णांक संख्या, सगळ्या ऋणपूर्णांक संख्या आणि 0 हा आय होता. पुन्हा त्याच्यामध्ये अपूर्णांक परिमेय संख्या याची ओळख झाली, अपूर्णांक वगैरे त्याच्यामध्ये आले. आणि मग आत्ता सर्वात मोठा संच हा वास्तव संख्या, हा सगळ्यांना समाविष्ट करून घेणारा आहे सर्वात मोठा संच. हा भाग पहिल्या टप्प्यामध्ये हा सर्वातला वास्तव संख्या संचाचा हा भाग याच्यामध्ये होता. याच्यापूर्वीसुद्धा जो भाग थोडा तुम्ही शिकत गेला आहे. आता नव्यानं परत जरा ॲडिशन होते. ह्या परमेय संख्यांचे गुणधर्म ह्या लेसनमध्ये आपल्याला बघायचे आहेत. तो गुणधर्म ज्या त्या ठिकाणी आपण सोपे असणारे गुणधर्म ज्या त्यावेळी आपण ते क्लिअर करत जाऊया. थोडा आता पहिल्या टप्प्यामध्ये आपण बघतोय बघा, खंडित होणारा दशांश अपूर्णांक रूप आणि अखंड आवर्ती. खंडित म्हणजे खंड पडणारं आणि अखंड आवर्ती. खंडितला अखंडितपणे मांडू शकतो, तिथं शून्याची मदत घ्यायचा आहे, तो पण भाग तुम्हाला माहीत आहे. आता खंडित आणि अखंड आवर्ती याचा वर्गीकरणाचा पहिल्या भागामध्ये थोडासा भाग, त्याचे काही उदाहरणं मी तुम्हाला सांगतोय. ह्याचं उत्तर केलं की हे बघा बरं, समजा तुम्हाला 11ला 2 भागायला सांगितलं. सहज भागाकार करूया. 2 पंचे 10. आता 1 उरला म्हणून दशांश दिलं, त्या एकावर 0 घेतलं. 2 पंचे 10. याचं उत्तर 0.5. आता हा कुठला भाग आला बघूया. जरा इथं जाऊया. आता भाग जात नाही, 0 म्हणजे 20 झालं, 4 संपलं. इथं जरासं जाऊया. आता ह्याचा भागाकार करूया. बघा बरं, 2ला आपल्याला 3 भागायचं आहे. ह्याच्यावर 0 घेतो आणि दशांश देतो, बरोबर आहे ना. मग 3 सख्ख 18, बरोबर. आता आणि 2 उरले. इथं भागाकार संपला असं म्हणलो, खंडित झाला. आणि घेतल्या तर मग त्या 0 घ्याव्या लागतील अखंड करायचं असेल तर, तेही तुम्हाला माहिती होतं. आता इथं परत 0 घेणार, परत सायंत्रिक 18 होणार, परत 2 उरणार, परत 3 संघ 18 होणार. हे संपणारच नाही म्हणून ते अखंड आवर्ती. आणि हे थांबलं तिथं, आपण तिथं थांबलो, ब्रेक लावलो तिथं आपण. हा असा भाग लिहित असताना आपण असं लिहितो बघा, याच्यावर रेषा किंवा असे टिंब मारतो. इथं टिंब वगैरे रेषा आली नाही, म्हणजे हे खंडित झालं आणि हे मात्र अखंड आवर्ती झालं. पुन्हा एक निरीक्षण इथं नीटपणे करायचं आहे. छेदामध्ये जर 2 आणि 5 एवढ्या 2च संख्या असतील, 2 आणि 5 छेदामध्ये, ह्याच्या व्यतिरिक्त कोणताही जर संख्या त्यात आली तर मात्र ते अखंडकडे जात असते, अखंड आवर्तीकडे जात असतं. ह्याचा पडताळा पण आपण पुढच्या आणि एक्झाम्पलमध्ये बघणार आहोत. 2 आणि 5 ह्या व्यतिरिक्त कोणतीही संख्या आली. आता उदाहरण बघूया, 13/5 हे काय होणार. 13ला आपण 5ने भागलो. बघा बरं, सराव संच 2.1 मधलं पहिलं गणित 13/5. 13ला जर आपण 5ने भागलो तर काय होणार बघा बरं. 5 एके 5, 5 दोन्ही 10, 3 उरले, 5 सख्ख 30 संपलं. कुठे घेणार सांगा तुम्ही त्याला. खंडितमध्ये घेणार, खंड पडलेमध्ये घेणार, काय आवर्तनामध्ये घेणार. असं आवर्तन येणार कुठे येणार सांगा. 13/5. पुन्हा एकदा बघा, 2 किंवा 5 छेदस्थानी जर याच्या व्यतिरिक्त कोणतीही संख्या छेदामध्ये असा नको पाहिजे, कोणताही त्याचा अवयव नको पाहिजे. म्हणजे हे ना 13/5 ही संख्या कुठल्यामध्ये घेणार तुम्ही. सराव संच 2.1 मध्ये काय काम सांगितले बघा. सराव संच 2.1 मध्ये पुढीलपैकी कोणत्या परिमेय संख्यांचे परिमेय संख्यांचे दशांश रूप तुम्ही खंडितमध्ये घ्याल किंवा अखंडमध्ये याल याचं सहज निरीक्षण करून सांगा. प्रत्यक्षात भागाकार तर करायचंच आहे. मग आपण एक टेक्निक वापरूया. 2 किंवा 5, आता इथं छेदस्थांची संख्या फक्त बघा 5. मग ह्याला कुठे घेणार सांगा तुम्ही. आता खंडितमध्ये घेणार. ओके, 13/5 हे खंडित दशांश स्थळ येणार. दुसरं बघूया. आता 2 किंवा 5 व्यतिरिक्त कोणती संख्या. आता छेदामध्ये कोणती संख्या बघा बरोबर. मूळ संख्या 11च आहे.
ही जी मूळ संख्या ह्या 2 आणि 5 आहे का व्यतिरिक्त संख्या आहे, म्हणजे ह्याचा भागाकार अखंड यायला बघणार. जरा तपासणी करून बघूया. 2/11 भाग जात नाही 0 0 पॉईंट 11 एक्के 11 9 उरले त्याच्यावर 0 घेतलं बरोबर आहे. हां कितीचा भाग घालणार परत 11 8 यस 11 8 88. आता किती उरले बघा बरं 2 उरले. परत काय चालू झालं सांगा बरं आता परत 0 परत हे 20 झालं परत 11 एक्के 11. आता कुणाचं आवर्तन यायला चालू होणार सांगा बरं हे 18 18 18 असं येत राहणार. छेदस्थांच्या संख्येचं निरीक्षण करा. एवढ्यावरच ठरवायचं आहे प्रत्यक्षात बघायची गरज नव्हती. 2 आणि 5 व्यतिरिक्त कोणतीही मूळ संख्या आता ही मूळ संख्या आलेली आहे 11 ही कुठे घेणार सांगा तुम्ही आता अखंड आवर्तनीमध्ये. म्हणजे इथं येणार 2 छेद अखंडपणे हे असं अखंड आवर्तन येत राहणार. 18 18 18चं आवर्तन असं अखंड. इथं कसं 6 6चं येतं तसं पण इथं मात्र खंड झाला त्याचा. पुढं तिसऱ्या संख्येचा छेदस्थानी बघा बरं कोणती संख्या आहे 16. आता 16 ही संख्याचे अवयव पोडूया. 2 8 16 पुन्हा 8चे मूळ संख्येपर्यंत अवयव पोडूया. चौक बरोबर गुणिले 2 2 4 4 2 8 8 2 16 मूळ अवयव कुठले पडले बघा 2 आणि 5. 2 पण चालतं आणि 5 पण चालतं. मग ह्याला कुठे घेणार तुम्ही खंडितमध्ये घेणार काय अखंडीमध्ये घेणार. 2 किंवा 5 व्यतिरिक्त कोणती संख्या असेल छेदामध्ये फक्त 2 आहे बघा. मूळ संख्या कोणती आहे बघा बरं फक्त ते 2 ही मूळ संख्या तिथं आहे बरोबर. म्हणजे 16चे मूळ अवयव कोणते आहेत फक्त 2 ही मूळ संख्या आहे त्याच्या व्यतिरिक्त कोणतीही संख्या नाही. म्हणून हे कुठे घेणार सांगा तुम्ही आता हा खंडितमध्ये घेणार. 29 छेद हा करेक्ट 16 इथं येणार. इथं जाऊया आता 125चा विचार करूया. 125 संख्येचे मूळ अवयव पडूया आपण. हा 2 न भाग जात नाही 3 जाणार नाही 5 25 5 1600 परत पुन्हा 25चे मूळ अवयव पडूया 5 5 25. म्हणजे मूळ संख्या कोणती पडली बघा बरं मूळ अवयव कोणते पडले सांगा 125चे मूळ संख्या कोणती आहे इथं 2 आहे इथं 5 आहे. म्हणजे 2 किंवा 5 व्यतिरिक्त कोणती संख्या आहे का ह्यात मूळ संख्येमध्ये आहे का नाही आहे. मग ही सुद्धा कुठे घेणार सांगा तुम्ही आता 17 छेद 125 ही संख्या कुठे घेणार खंडितमध्ये घेणार. आता आपण इथं जाऊया 11 छेद 6. आता 11 छेद 6 छेदस्थांच्या संख्येचा विचार करायचा फक्त 6 या संख्येचे मूळ अवयव पडूया. 6 या संख्येचे मूळ अवयव हा कोण सांगते बघूया 6 या संख्येचे मूळ अवयव 2 त्रिक 6. आता सांगा 2 आणि 5 व्यतिरिक्त कोणती तरी संख्या इथं वाढली की नाही सांगा बरं कोणती मूळ संख्या 3 वाढली. मग ही कुठे घेणार आपण 11 छेद 6 ही संख्या बघा 2 आणि 5 एवढ्याच मूळ संख्या जर असतील तर ते काय असतं खंडितमध्ये जातं. 2 आणि 5 ह्याच मूळ अवयव असले पाहिजेत छेदाचे आणि याच्या व्यतिरिक्त कोणती संख्या वाढली तर मात्र ती अखंड आवर्ती होत जाणार आहे. असं त्याचं वर्गीकरण होतं. म्हणजे 13 छेद 5 ही खंडितमध्ये येणार. त्याच्यानंतर 2 छेद 11 ही अखंडमध्ये जाणार. तिसरी बघा बरं 29 छेद 16 ते येणार खंडितमध्ये बरोबर आहे. त्याच्यानंतर 17 छेद 125 ही सुद्धा आलेली संख्या खंडित दशांशस्थळामध्ये आली. अशा 11 छेद 6 मात्र पुन्हा अखंड आवर्तनामध्ये जातं. हे खंडित आणि अखंड आवर्ती हा पण भाग तुमचा उजळणीचा भाग होता. थोडंसं प्रश्न दुसऱ्यामध्ये पुढील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा. पुढील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा असा भाग आहे बघा. आता पुढच्या सर्व संख्या दशांश रूपामध्ये लिहा. हा दशांश रूपामधला भागसुद्धा थोडासा माहिती आहे तुम्हाला थोडीशी उजळणी भाग म्हणून आपण बघूया. प्रश्न दुसरा दशांश रूपामध्ये. मग आता ते कोणत्या पण असं खंडित आहे ते अखंडित आहे ते बघूया आणि त्या पद्धतीने आपल्याला ते कामच सांगितले आता दशांश रूपामध्ये ते मांडणी करा म्हणून. आपल्याला त्या संख्यांचा विचार दशांश रूपाच्या पद्धतीनं आपण ते करत राहूया. ओके 2.1 मधला प्रश्न दुसरा 2.1 प्रश्न दुसरा पुढील संख्याचं काय करा दशांश रूपामध्ये मांडणी करा. ती खंडित आहे काय अखंडित आहे आपण मगाच्यासारखं तपासणी करू शकतो आणि भागाकार मांडू शकतो. बघूया आपण आता हे आवर्तन तुम्ही मागच्या इयत्तेमध्ये पण थोडंसं झालं आहे. आता अजून जरासं भागाकार ही क्रिया परत एकदा करूया. काही उदाहरणं प्रश्न दुसऱ्यामधले निश्चितपणे आपण सोडवूया. चालेल. चला मग प्रश्न दुसरा. आता मात्र आपल्याला दशांश रूपामध्ये मांडणीच करायला सांगितली त्यामुळे भाग हा घालवायलाच पाहिजे. बघा जरासं दशांश रूपामध्ये मांडणी करा असा भाग आहे. जरासं थोडा भाग समजून घेऊया. हां प्रश्न दुसरा मधलं पहिलं गणित थोड्याशा मोठ्या संख्या झाल्या म्हणून काय बिलकुल चिंता करायची नाही. सोपं राहतं ते भाग घालवायचं. हां 127 ह्या संख्येला किती भागायला सांगितले बघा 200 न भागायला सांगितले. 127 ह्या संख्येला 200 ह्या संख्येनं भागायला सांगितले
आणि त्याचं दशांश रूप आपल्याला घ्यायला सांगितलं आहे. बरोबर आहे. पुन्हा 200पेक्षा 27 लहान आहे, आपण त्याच्यावर काय घेणार? लहान आहे ना, बरोबर आहे की नाही? शून्य घेऊया. मग इथं पण आपण 0 पॉईंटपासून सुरुवात करणार. 200चा पाडा लगेच म्हणता येईल. बेस अख्खं 1200 येणार आहे. भाग कितीचा बसणार? 1200. 6चा करेक्ट 1200. आता यांची वजाबाकी करणार आपण. किती आलं वजाबाकी? 70. याच्यावर आपण एक शून्य घेणार आपण. बरोबर. शून्य दशांश एकदा दिले की आपण वाटेल तेवढं शून्य घेऊ शकतो. आता 200, 400, 600. बे एके बे, बे दोन्ही 4, बे त्रिक 6. कितीचा भाग बसणार सांगा बरं? 7चा बसेल का? बे चोक 8 होणार का? नाही होणार. बे त्रिक 600. हे येणार किती? 600 येणार. आता यांची वजाबाकी करूया. किती राहिली सांगा? 100. बरोबर आहे. 100. 100ला भाग जातो का? नाही जात. मग याच्यावर शून्य घेणार. आता 200 करेक्ट 5 म्हणजे पुन्हा 1000 येणार. आणि याचं दशांश रूप हे आता पूर्णपणे भाग गेला म्हणजे याचं दशांश रूप लिहित असताना 127 भागिले 200 याचं दशांश रूपाचं किंमत येणार आहे. किती येणार सांगा? 0.635. ही संख्या पूर्णपणे 2 आणि 5 व्यतिरिक्त कोणताही याच्यामध्ये काय नाही. या छेदामध्ये मूळ संख्या हा अवयव 2 आणि 5 एवढ्याच मूळ संख्येचा तो अवयव निश्चित येतो आणि म्हणून हे खंडित दशांश रूप आलं. पाठीमागच्या भागाची जरा शिवजळणी असं येणार आहे. हा भाग आपल्याला असा घालवायला पाहिजे. आलं लक्षात? ठीक आहे. असं हे गणित होतं याच्यामधलं. ओके. पुढे जाऊया जरासं आपण. दुसरं गणित काय म्हटलं बघा. आता दुसरं 25 भागिले 99 याचं आपल्याला दशांश रूप पाहिजे. 25 भागिले 99 ह्याचं आपल्याला दशांश रूप पाहिजे. आता मात्र 2 आणि 5च्या व्यतिरिक्त संख्या दिसते. अखंड येण्याची पॉसिबिलिटी आहे. बरोबर ना? 2 आणि 5चा अंदाज होता असा. हां ठीक आहे. अखंड येणार येऊ दे. पुन्हा आपण भाग घालूया. सोपा. याच्यावर शून्य घेणार. हे 99च्या पाड्याचं फारसं टेन्शन घ्यायचं नाही. तोपर्यंत जरा 100 म्हणूया की 100 एके 100, 100 दोन्ही 200. इथं दशांश शून्य येणार. 200, 100 त्रिक 300 म्हणजे 99 दोन्ही. बरोबर ना? 99 दोन्ही 200तनं 2 वजा गेली. किती राहिले? 198. 100 दोन्ही 200, 99 दोन्ही 2 कमी करा ना 198. अगदी बरोबर. हां यांची वजाबाकी करूया. किती आली वजाबाकी बघा बघा. आता 10तून 8 गेले 2 उरले. अच्छा दिला 1. अगदी बरोबर. आता किती राहिले बघा? 5 राहिले 0 म्हणजे वजाबाकी किती आली सांगायची? आता 52 आली. ह्याच्यावर शून्य घेऊया. भाग कितीचा बसणार बघा? 99ला 100. 100 5चा 500 म्हणजे 99 5चा 100 5चा 500. 99 5चा किती होणार? 500मधनं 5 कमी करूया की 495. अगदी बरोबर. यांची वजाबाकी करूया. किती राहिले बघा? किती राहिले बघा बरं? 5 अच्छा दिला 1. अगदी बरोबर. 2 अच्छा दिला 1. पुन्हा 25 आलं बघा. पुन्हा मागाच्यासारखं चालू होणार. आता आणखीन कितीचा भाग बसणार? परत आणि पुढं 2चा भाग बसणार. मग 2चा भाग बसलं की 198 येणार. बरोबर ना? ह्याच्यावर शून्य घेणार. असं करत करत आपल्याला ह्याचं उत्तर आता पुढं हे 5 असं होत जाणार. मुळातल्या छेदस्थांची संख्या 2 आणि 5 व्यतिरिक्तची मूळ संख्या त्याच्यामध्ये आहे. त्याच्या छेदाचा अवयव आहे 11, 99, 3 गुणिले 3 गुणिले 11 असं त्याचे मूळ अवयव पडणार. 2 आणि 5च्या व्यतिरिक्त अवयव पडले. आता हे अखंडमध्ये जाणार. म्हणून याचं सोपे रूप याचं दशांश रूप 25/99चं दशांश रूप काय लिहिणार आहे सांगा? हे असं 25, 25, 25 सलगपणे न लिहिता आपण अशी एक रेष होणार आहोत की 25चं ते आवर्तन येणार आहे. आलं लक्षात बाळांनो? हा भाग आपल्याला असा रीतीनं समजून घ्यायचा होता. तुम्ही ही गणितं पण सुटण्यासारखे पटपट सोडू शकता. 23/7ला जरासं मोठं होत जाणार आहे बघा. तुम्ही जरासं त्याचा सराव केला तरी चालेल. काय बघायचं ते पण गणित ठीक आहे. 23/7 सुद्धा घ्यायचं तर ते पण करूया. जरासं मोठं दशांश सुद्धा आपल्याला ते सोडवता यायला पाहिजे. थोडं सराव, थोडासा भागाकार, स्वतःवरचा संयम हाही महत्त्वाचा आहे. आवर्तन येईपर्यंत किंवा खंड होईपर्यंत, खंडित झालं तर थांबायचं आणि आवर्तनाचं निश्चित डिसिजन होईपर्यंत आपल्याला थांबावं लागेल. बघूया ते. काही गणितं जराशी मोठी पण असतात. ठीक आहे. आपण हेही गणिताचा सराव करून घेऊया. तिसरं गणित. 23 या संख्येला आपल्याला 7नं भागायचं आहे नाही का? इथं 23 आहे आणि त्याला 7नं भागायचं आहे. ओके. 23/7. बघूया तर मग 23/7चा भागाकार करताना आता 7पेक्षा 23 नक्की लहान आहे. भाग 7 त्रिक 21. किती उरले? 2 उरले. बरोबर ना? 2 उरले. त्याच्यावर आपण काय घेऊया आता? शून्य घेऊया. मग
दशांश द्यायला विसरायला नको, कारण आपण शून्य घेतलेले इथं. 7 दोन्ही बाळांनो किती झाले सांगा? 14. बरोबर. वजाबाकी करूया. 20तनं 14 गेले, 6 उरले. ह्याच्यावर शून्य घेऊया. 7चा पाडा म्हणा बघूया. हा 7 80 ना, 7 80 येणार 56. बरोबर. आता किती उरले बघा बरं? 4. 60मधनं 56 गेले, 4 शून्य. पुन्हा 7चा पाडा म्हणूया. यस. 7 5 35. आता किती उरले बघा? हे कुठेपर्यंत करायचं जरा नीट बघा. 5 ह्याच्यावर शून्य घेतले. पुढचा भाग बघा. आता 7चा पाडा पटपट आठवला पाहिजे. हां 7 7 49. अजूनही इथं आलं 1 उरलं, त्याच्यावर शून्य घेतले आपण. बरोबर. परत सांगा. आता 10च आहे आपल्याकडे, 1वर शून्य घेतले. 7 1 7. ओके. आता मी जरा वरती लिहितो बघा हा भाग. 10 7 1 7. किती उरले सांगा? आता 3 उरले. त्याच्यावरही पुन्हा शून्य घेऊया. 7 चौक 28. आता किती उरले सांगा? आता उरले 2. इथं बघा आपण 23मधनं 21 गेले, तेव्हा 2 उरले ते. आता शून्य घेऊया परत. आता पुन्हा सांगा बघूया. आता कुठून चालू होणार सांगा? आता परत पुढची. हां 7 दोन्ही परत 7 दोन्ही 14 येणार. 7 दोन्ही 14 येणार. आता लक्षात आलं तुमच्या. पुन्हा हे 6 हेच येणार. आता 6 उरणार. बरोबर ना. 7 दोन्ही 14. 6 उरले, त्याच्यावर शून्य घेतले. परत 7 8 56 होणार. असं आता तुम्हाला लक्षात आलं की कुठलं पुन्हा रिपिटेशन कधी होणार आहे. अखंड आवर्त श्रेणी एक तर छेदस्थांची संख्या ही 2 आणि 5 व्यतिरिक्तची 7 ही मूळ संख्या तिथं आहे. अखंड आवर्तने येणार आहे. आता सांगा बरं, हे पुन्हा ही संख्या अशी होत जाईल. असं जरा सहज भाग, काही संख्याचा भागाकार असा मोठा येतो आणि म्हणून 23/7 या संख्येचं दशांश रूप हे काय येणार बघा? 3.28571 एवढ्या संख्या येणार आणि मग एवढ्या सगळ्या संख्यांचं हे पुनरावृत्ती होणार, रिपिटेशन येणार. असंच परत आलं लक्षात? असा हा भाग आहे. तुम्ही पण काही खंडितचा भाग करायचा लगेच, छोटा पण आहे बघा, लगेच होणार आहे. तो पण भाग तुम्ही पडसी सोडवा आणि उर्वरित 2 गणितं तुम्ही हे पूर्णपणे करू शकता. 4/5 45 0.8 खंडित, कारण छेदस्थानी 5 आहे. पुढची संख्या 17/8. आता 8ची मूळ अवयव काय बनणार आहे? 2 2 2 म्हणजे 2 आहे, म्हणजे हे खंडित येणार आहे. पण थोडासा भाग जास्त घालावा. तुम्ही तेवढं प्रॅक्टिस करू शकता. तुम्ही ते नीटपणे निश्चितपणे कराल. आलं लक्षात सगळ्यांच्या? हा भाग असं तुम्ही करणार आहात. त्यातलं कोणतं गणित अजून सोडवायचं म्हटलं तर तेही सोडूया, पण आता होईल तुम्हाला. बरोबर ना? ओके बाळांनो. ठीक आहे. 2.1 मधला पुढचा प्रश्नाकडे आपण जाऊया. सराव संच 2.1. आता त्याच्यामध्ये पण जरासं ॲडिशनल भाग, नवीन भाग आपण जरासं शिकणार आहे बघा बरं. हां आपण काय शिकलो? दिलेल्या संख्येला दशांश रूपात मांडायला शिकलो. आता त्याचा कॉन्व्हर्स म्हणजे त्याचा व्यत्यासही शिकता येतो. त्याच्या उलट पद्धतीनं आता दिलेली संख्या जर दशांश रूपात दिली असेल तर त्याचं रूपांतर त्या अपूर्णांकामध्ये करता आलं पाहिजे. पुढील परिमेय संख्या P/Q रूपात लिहा. पुढील परिमेय संख्या P/Q ह्या रूपात लिहा. थोडंसं अजून समजावून घेण्यासारखा भाग आहे बघा. पुढील संख्या या 0.6 पहिली संख्या आहे. म्हणजे हे कशाचं सोपे रूप आहे? म्हणजे P/Q रूपात लिहायचं आहे ही संख्या आहे आणि हिचं दशांश रूप आपल्याला अपेक्षित आहे. जरासं न्यू कन्सेप्ट येतो तुम्हाला. हा नवीन, म्हणजे हे शिकला नव्हता तुम्ही. जरासं नवीन भाग शिकतोय आपण तात्पुरतं जर आला ह्याला x म्हणूया. दशांशानंतर एकच संख्या इथं आहे. मग मला ह्याला कसं लिहिता येईल? मी एक्सला याला 10 गुणतो एक्सला, मग 0.6ला सुद्धा 10 गुणायचं. मग काय झालं बघा? हे झाले 10x. आता 0.6ला 10 गुणलं, 6 60 झाले आणि दशांश कुठे देणार सांगा बरं? हे हां एक घर सोडून, म्हणजे ह्याचं उत्तर 6 येणार. ह्या सोप्या गोष्टी लक्षात घ्या. समजा 1.2ला आपण 10 गुणायचं आहे, त्याचं उत्तर 12 येणार. 1.123ला 100 गुणायचं आहे, तर 2 दशांश पुढे जाणार आपण, 123 अशी संख्या येणार. तसं आता ह्याचं उत्तर 0.6चं उत्तर 6 येणार. हां हे झालं 10x बरोबर 6 आलं बघा. 6 किंवा 6.0. हां 6.0चा अर्थ तोच झाला नाही का? मग आता आपण ह्याच्या खाली ना मी 1xची किंमत लिहून घेतो. 1xची किंमत काय आहे बघा बरं? 0.6 असे आहे. आता यांची 0.6 हा जो भाग आहे आणि 0.6चं थोडीशी दुरुस्ती करून घेऊया.
0.6चं हे आवर्तन आहे नाही का इथं बघा बरं 0.6चं आवर्तन आहे इथं बघा आवर्तन आहे इथं आवर्तन आहे म्हणजे याचा अर्थ काय होणार बघा आता हे 6 नाही आहे 0.6चं आवर्तन आहे बघा पॉईंट दिलेले आहे तिथं 0.6चं आवर्तन आहे त्यामुळे ही 6 ही संख्या पुन्हा पुन्हा आहे अशी झाली असते आता ह्याला गुणल्यानंतर काय होणार आहे हे 1 6 जर बाहेर गेला तर इथं मी जेव्हा मी 10 गुणणार आहे ह्याला हे आवर्तन आहे म्हणजे हे 6 याचा अर्थ समजला का तुम्हाला हे आवर्तन म्हणजे 6 असं आहे 6चं आवर्तन म्हणजे हे असं आहे आता 10 जेव्हा मी ह्याला गुणणार आहे 6 गुणिले 6च्या आवर्तनला ह्याला जेव्हा 10 गुणणार आहे तेव्हा हा 1 6 इथं बाहेर जाईल पण इथं काय राहणार आहे बघा बरं परत 6चं आवर्तन पुन्हा शिल्लक राहणार आहे लक्षात आहे बघा आता हे आहे 6चं आवर्तन एक्सची किंमत काय आहे सांगा 6चं आवर्तन आहे हे 6चं आवर्तन आहे पुन्हा एकदा बघा ही संख्या अशी आहे पुन्हा एकदा बघा इथं आहे हे 6चं एक्स बरोबर 0.6चं आवर्तन आहे लक्षात आलं 0.6चं आवर्तन म्हणजे पुन्हा पुन्हा ही संख्या येणार आहे हे 0.6चं आवर्तन म्हणजे यावरती एक अशी जरा रेषा घेतो तुम्हाला सगळ्यांना लांबून पण दिसेल असं जरा दिसेल असं भाग करूया हां 0.6चं आवर्तन आहे मग ह्याला 10 गुणल्यानंतर याला गुणिले 10 करतो ह्याला आपण 10 गुणूया 0.6ला सुद्धा 6ला गुणलं तर त्याचं उत्तर 6.0 असतं बरोबर आहे पण 6चं जर आवर्तन असेल तर 6 पॉईंट काय होणार आहे बघा हा एक भाग अतिशय समजून घेण्यासारखा भाग आहे ह्याचं उत्तर आलं 10x अगदी बरोबर पण ह्या 6च्या आवर्तनामध्ये 6 6 6 अशा संख्या आहेत त्यातले 1 6 दशांशाच्या पुढं जाणार आता 1 दशांश पुढं जाणार आपण आणि राहणार काय बघा बरं पुन्हा 6 1 गेलं हे असं भरपूर 6 आपल्याकडे शिल्लक आहेत म्हणजे अगदी अनंतापर्यंत आहेत त्यातला 1 6 गेला पण पुन्हा त्याच्यावरती आवर्तन राहणारच आहे अशी संख्या राहिली मग पुन्हा ह्याच्या खाली मी 1x बरोबर हे 0.6चं आवर्तन लिहून घेतो आता यांची वजाबाकी करूया 10x मधून 1x गेला शुअरली 9x राहिले आता इथं 6 मधून 0 गेले 6 राहिलं पण इथं 6चं आवर्तन आहे आणि इथं 6चं आवर्तन आहे आता मात्र ते दोन्ही निघून जाणार हा एक भाग मात्र नीट जरा समजून घ्या हा निघून जाणार म्हणून एक्सची किंमत अशी येणार x बरोबर 6/9 आपल्याला p आणि q भाषेत लिहायचं आहे त्या पद्धतीने उत्तर पूर्ण तसं झालं पण अजून ह्याला सोपे रूप देता येतं ह्याला असं लिहूया 2 त्रिक 6 आणि 3 त्रिक 9 हे निघून गेलं म्हणजे p/q जे रूप आहे x/, रूप आहे त्याचं अंतिम उत्तर येणार 2/3 आता 2/3ला दशांश रूप द्या म्हटलं की याचं उत्तर हे येणार 6चं आवर्तन येणार आणि 6चं आवर्तन ही एक भाग समजून घेणार आता बघा हे 6चं आवर्तन ही संख्या अशी आहे 6 गुणिले 6 असं 6 ही भरपूर वेळ आहेत त्यामुळे अजून आवर्तन शिल्लक राहणार आलं लक्षात थोडं अजून लक्षात येण्यासाठी आणखीन 1-2 गणित लक्षात घेऊया म्हणजे अजून तुमच्या अजून जरा काळजीपूर्वक समजेल अजून तुम्हाला ते गणित पूर्ण करता येईल परत एक गणित बघूया हां 0.6चं आवर्तन असा तो भाग होता पुढे जाऊया जरासं आता ठीक आहे दुसऱ्या गणितमध्ये जाऊया बघा बघा आता दुसऱ्या गणितामध्ये काय करावं लागेल एकच घराचं आवर्तन आहे म्हणून आपण गुणिले किती केलो 10 केलो आता इथं मात्र आवर्तन आहे 2 घरांचं 10 गुणलं तर ते बाहेर पडेल का पूर्ण दोन्हीच्या दोन्ही घरं आपल्याला दशांशाच्या पुढे न्यायचे ही संख्या अशी राहते हे नीट निरीक्षण बघा हे एक समजून घेण्याचा भाग होता बघा हे असं लिहिलं तरी चाललं असतं 0.37चं आवर्तन असं आहे मी x बरोबर हे असंही लिहिलं तरी चालले बघा 0.37 आणि 37चं आवर्तन असा इथं अर्थ होतो 37 आणि 37चं आवर्तन म्हणजे हे 37चं आवर्तन आहे असं लिहूया आत्ता सांगा जेव्हा मगाशी x बरोबर 0.6 होतं त्याचं आवर्तन होतं एकच घर पुढे यायचं होतं म्हणजे हे काय होतं सांगा 0.66चं आवर्तन असं होतं म्हणून आपण 10 गुणलो आणि हे एवढं 1 6 बाहेर काढलो एकच घर होतं आता एक याला 10 गुणून नाही चालणार आता 112.34 ह्या संख्येला जर 100 गुणलं तरच हे 2 घरं पुढे जाणार आहे हे 1234 अशी संख्या होणार आहे 10 गुणलं तर काय होणार आहे सांगा बरं 12.34 गुणिले 10 केलं तर याचं उत्तर येणार आहे 123.4 असं येणार आहे आपल्याला एक नाही आहे आता 2 घरांची गरज आहे मग सांगा एक घराचं आवर्तन होतं तेव्हा आपण 10 गुणलं आता 2 घरांचं आवर्तन आहे म्हणजे मला कितीनं गुणाय पाहिजे सांगा बरं 100 गुणाय पाहिजे अगदी बरोबर मग याचं काय होणार सांगा 100 गुणिले x
आणि याला आपण 0.37 आणि किंवा 37चं आवर्तन हे लिहिलं आणि याला आपण 100 गुणलं. 100 गुणल्यानंतर हे दोन घरं दशांश पुढे जाणार आहे. त्यामुळे 100 एक्सची किंमत ही येणार आहे. ही दोन्ही घरं पुढे जातील. 37 10 नाही गुणला आता नीट लक्षात घ्या आणि 37चं आवर्तन. त्याच्या खाली पुन्हा तो जो एक एक्स होता किंवा हा एक्स हा पण बरोबर आहे म्हणजे हा आणि दोन्ही सेमच आहे. हा आणि हा घेतो. एक्स बरोबर काय लिहिणार आता 0.37चे आवर्तन असं घेऊया. ही एक्सची किंमत होती. हे असे लिहून घेतली आपण तात्पुरतं समजण्यासाठी. आता यांची वजाबाकी करूया बाळांनो. बघूया बरोबर वजाबाकी. 100 एक्समधून 1 एक्स गेला अगदी बरोबर. 99 एक्स राहिले. हे आवर्तनला आवर्तन निघून गेलं. किती राहिलं बघा 37. म्हणून आता ते एक्सची किंमत आली 37/99. आता 37 ही मूळ संख्या आहे. 99ची जर अवयव पडत असेल तर काय भाग घालून उपयोग नाही आहे. म्हणजे हे झालं त्याचं P/Q हे स्वरूप असं झालं. आलं लक्षात? बघा बरं परत एकदा समजलं का? इथं दोन संख्या होत्या म्हणून 100 गुणलं. इथं एकच संख्या होती इथं त्यामुळे आपण 10 गुणलं होतं. आलं का लक्षात? बघा बरं बाळांनो. हे झालं त्याचं P/Q रूप किंवा ते भागाकारामध्ये कसं व्यक्त व्हायचं. ठीक आहे. आपण तिसऱ्या उदाहरणाचा विचार करूया. यातला थोडासा न्यू कन्सेप्ट आहे. जरा जास्तीत जास्त उदाहरणं आपण ती पूर्ण करूया. ओके. चला तिसऱ्या गणितामध्ये जाऊया. आता बघा बरं काय म्हणतंय तिसरं गणित. थोडंसं पुन्हा नवीन असं काय म्हणता येणार नाही पण दशांशाच्या अलीकडे एखादी संख्या असताना काय होते तर असं बघूया आपण. 100 10 गुणणे म्हणजे 1 दशांश पुढे जाणे आणि 100 गुणणे म्हणजे 2 दशांश. 1000 गुणलं की 3 दशांश. म्हणजे आवर्तनच्यामध्ये किती अंक आहेत किती घरं आपल्याला पुढे जायला पाहिजे याच्यावर तो 10 गुणायचं 100 गुणायचं की 1000 गुणायचं हे तुमच्या आता लक्षात यायला चालू होईल. अजून एक गणित बघूया. एक्स बरोबर आहे 3.17चे आवर्तन असं आहे. एक्स बरोबर आहे 3.17चे आवर्तन. आता पुन्हा 2 घराचं आहे. 2 घराचं आवर्तन आहे म्हणजे कितीनं गुणायला पाहिजे 17. ही दोन अंकांची आवर्ती आहे. 2 अंकांचे आवर्तन आहे म्हणजे 1 अंकाचं आवर्तन असेल तर आपण 10 गुणतो. बरोबर आहे. 2 घराचा आवर्तन असेल तर कितीनं गुणायला पाहिजे 100 गुणायला पाहिजे. मग गुणाकाराचा निर्णय अगोदर महत्त्वाचा 100 एक्स तो पक्का असला पाहिजे. आता त्यातून ही 2 घरं पुढे येणार बघा अशी पॉईंट आणि राहणार पुढं 17चं आवर्तन आहेच राहणार. आता ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. अगदी बरोबर. त्याच्या खाली मी परत हे लिहून घेतो बघा. 1 एक्स बरोबर 3.17चे आवर्तन. थोडासा बदल मगाच्यापेक्षा काय झाला बघा. मग अशी दशांशाच्या अलीकडं 0च होतं फक्त. आता ही संख्या आहे एवढाच फक्त बदल होणार. पुन्हा आहे तेच नियम. ही तर 99 एक्स येणारच काय प्रॉब्लेम नाही. पण पॉईंटच्या अलीकडं आता आहे तसं येणार नाही. 317मधून काय कमी होणार सांगा बरं. ते 3 कमी होणार 314 राहणार. 314 राहिलं आणि आवर्तनला आवर्तन निघून गेलं. मग सांगा एक्स बरोबर एक्स बरोबर किती आलं पुढं सांगा. आता एक्स बरोबर 314 अगदी बरोबर भागिले हे 99 येणार. हे झालं त्याचं P/Q स्वरूप. आलं का लक्षात? बघा 314/99. पुन्हा प्रॉब्लेम नव्हता. असंच तुम्हाला पुढचं ही गणित सोडवता येईल ना. पुढचं गणित म्हणजे 15.89चं गणित आहे बघा. कितीनं गुणणार बाळांन तिथं कितीनं गुणायला पाहिजे सांगा. 10 गुणणार का 100 गुणणार. कशानं गुणणार 100 गुणणार. अगदी बरोबर. अजून एखादं गणित पाहिजे तर ह्यातलं बघूया. अजून एक गणित पूर्ण करून घेऊ वाटल्यास आपण याचं. ठीक आहे बघा जरासं. तुम्हाला P/Qचं स्वरूप आहे आणि त्यामुळं आपल्याला हे गणित पुन्हा एकदा लक्षात येण्यास मदत होईल. पुढे बघूया आता. दशांश रूपामध्ये मांडणी करणे आणि P/Q रूपामध्ये जाणं याचा उलट भाग. संख्यांना दशांश रूपात मांडणी करायला शिकलो आपण आणि दशांश रूपाचं परमीय संख्येमध्ये म्हणजे P/Qच्या रूपामध्ये सुद्धा आणायला आपण शिकलो. आता आवर्तनाचा भाग बघूया. हे गणित घेऊया का. ठीक आहे. जरासं मोठं दिसतंय. 514चं आवर्तन आहे. पहिल्या गणितामध्ये 0.6चं आवर्तन होतं. कशानं गुणलं आपण 10 गुणलो. त्यानंतर 0.37 होतं 2 घराचं आवर्तन होतं. कितीने गुणलो आपण 100 गुणलो. आता कशानं गुणायला पाहिजे बाळांनो 1000 गुणायला पाहिजे. तर हे तिघेजण दशांशाच्या बाहेर येऊ शकतील.
हा भाग समजून घेण्याचा होता. एक्स बरोबर म्हणूया. ओके. हां, कशानं गुणूया? दोन्ही बाजूला गुणायचं, ते दोन्ही बाजूला गुणायचं. हां, काय होणार सांगा बरं. हां, आता दोन्ही बाजूला 1000 गुणायला पाहिजे, कारण 3 घरं पुढे जायचं आहे आपल्याला. परत एकदा बघा, 1.234 गुणिले 1000 गुणिले 10 असतं तर 12.34, गुणिले 100 असतं तर 123.4, गुणिले 1000 झालं तर ही संख्या दशांश 3 घरं पुढे जाणार, म्हणजे याचं उत्तर हे 1234 असं होणार. हा भाग तुम्हाला माहिती आहे. आलं लक्षात. आता ह्याला आपण कितीनं गुणूया? 10नं नाही. कशानं गुणणार आहे? 100नं पण गुणून चालणार नाही. 3 घरांना दशांशाच्या अलीकडे आणायचं असेल तर आता कितीनं गुणायला पाहिजे सांगा तुम्ही? 1000नं गुणूया. 1000 एक्स बरोबर 2.514 च्या आवर्तनाला आपण गुणालोय 1000नं. हे झालं 1000 एक्स, नो डाऊट. 1000 गुणिले एक्स, 1000 एक्स. आता 1000नं गुणल्यानंतर 3 घरं पुढे जाणार आहोत. 3 घरं पुढे जाणार आपली, त्यामुळे हे 2514 पॉईंट. पण ही 3 निघून गेली म्हणजे सगळं संपलं नाही. अजून 514 514 514 514 पुढं आहेच. मग हे आवर्तन 514चं आवर्तन सातत्यानं सायमल्टेनियसली राहणार आहे. अगदी एखाद्या समुद्राचं थोडंफार पाणी काढून घेतलं तर काय फरक पडणार नाही, तसं ते असते. 514 फक्त एवढंच नाही आहे, ते अनंत काळापर्यंत चालणारा भाग आहे. त्यामुळे असं झालं आहे. हे असं झालं. पुन्हा ह्याच्याखाली आपला जो बेसिक 1 एक्स आहे तोच घेऊया. 1 एक्स हे बघा, हे पहिलं हे घेऊया आपण त्याच्याखाली. आणि त्याच्यानंतर काय होणार सांगा? 1 एक्सच्या खाली हे 2.514चं आवर्तन, आणि यांची आपण वजाबाकी करूया. आता बघा भावांनो काय होणार. इथं काय होणार सांगा? 999. 1000मधून 1 एक्स गेला, हे 999 आले. आणि आता 2514मधून किती गेले? 2 कमी होणार, म्हणजे 2512 राहणार. आणि आता मात्र हे आवर्तन निघून जाणार. ही संख्या झाली. आता सांगा एक्सची किंमत काय आली? पी भागिले रूप काय आलं सांगा? निश्चित हे काय अवघड वाटण्यासारखं नाही आहे, पण समजून घेण्याचा भाग आहे. भागिले किती झालं सांगा? 999. तुमच्या लक्षात यावं, एका घराचं आवर्तन असेल तर गुणिले 10 करायचं आहे. 2 घराचं आवर्तन असेल तर गुणिले 100 करावं लागेल. 3 घराचं असेल तर गुणिले 1000 का करावं लागेल? दशांशाच्या संख्या येणार कशा? वजाबाकी कशी करणार? आणि कसं आपल्याला पी भागिले क्यू या परिमेय संख्येच्या रूपाकडे जाणार? हा भाग समजून घेण्यासारखा होता. असा बाळांनो 9वीच्या ह्या दुसऱ्या प्रकरणामधला हा पहिला भाग आपण असा पूर्ण करून घेतला. पुन्हा भेटूया दुसऱ्या तासिकेच्या वेळी निश्चितपणे. पुन्हा याच्यापेक्षा तुम्ही आजचं जे थोडंसं घरचं काम आहे तेवढं काम पूर्ण कराल अशी अपेक्षा करतो. आणि काही शंका असेल तर जरूर शेअर करा, माझ्याशी फोन करा, व्हॉट्सअपवरून शंका समाधान करून घ्या. ओके, भेटूया आपण दुसऱ्या तासिकेच्या वेळी. तोपर्यंत बेस्ट ऑफ लक. ओके.